गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आपण पाहणार आहे मीनिंग अँड डेफिनेशन्स ऑफ डबल एंट्री बुक कीपिंग. Double entry bookkeeping system is the most scientific methods of recording all monetary transaction. डबल एंट्री बुककीपिंग सिस्टीम हे मित्रांनो एक सायंटिफिक मेथड्स आहेत ऑल बिझनेस ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड करण्यासाठी. इन द बुक्स ऑफ अकाउंटिंग बुक्समध्ये सगळे ट्रान्झॅक्शन नोंदवण्याची ही एक सायंटिफिक मेथड्स आहे, पद्धत आहे. दिस सिस्टीम ओन्स इट्स ओरिजिन टू इटालियन मर्चंट लुका डी बार्गो स्पेशली ऑन 10th November 1494. ही जी मेथड आहे मित्रांनो, ही मेथड जे इटालियन मर्चंट आहेत, व्यापारी आहेत, लुका डी बार्गो स्पेशली यांनी 10 नोव्हेंबर 1494 मध्ये ही जी मेथड्स आहेत डबल एंट्री बुककीपिंग सिस्टीमची ही शोधून काढलेली आहेत. अँड दिस डे इज सेलिब्रेट ॲज इंटरनॅशनल अकाउंटिंग डे. आणि हा जो दिवस आहे 10 नोव्हेंबर हा जो दिवस आहे तो दिवस इंटरनॅशनल अकाउंटिंग डे म्हणून साजरा केला जातो. दिस सिस्टीम of bookkeeping is based on the fact that there are two aspects of every business transaction. या मेथडमध्ये मित्रांनो, या बुककीपिंगमध्ये डबल एंट्री सिस्टीमचे दोन ॲस्पेक्ट असतात एव्हरी बिझनेस ट्रान्झॅक्शनचे. एव्हरी बिझनेस ट्रान्झॅक्शन इन्व्हॉल्व्स टू पर्सन or account or parties wherein one is the receiver of the benefits and the other is the giver of the benefits. या मेथडमध्ये मित्रांनो दोन ॲस्पेक्ट असतात, म्हणजेच दोन व्यक्ती असतात, दोन अकाउंट असतात किंवा दोन पार्टीज असतात. तर एक हा बेनिफिट्स घेणारा असतो आणि एक बेनिफिट्स देणारा असतो. इफ समटाइम कम्स इन टू द बिझनेस, समटाइम गोज आउट फ्रॉम द बिझनेस. काही वेळा असं होते मित्रांनो की व्यवसायामध्ये काही येते तर व्यवसायामधून काही जाते. रिकॉर्डिंग द टू ॲस्पेक्ट ऑफ मॉनिटरी ट्रान्झॅक्शन इन द बुक्स ऑफ अकाउंट इन टर्म्स ऑफ डेबिट अँड क्रेडिट इज कॉल्ड ॲज डबल एंट्री सिस्टीम ऑफ बुककीपिंग. या मेथडमध्ये मित्रांनो जे दोन ॲस्पेक्ट वापरले जातात अकाउंटिंग करत असताना, तर त्या टर्म्स ज्या आहेत मित्रांनो डेबिट्स अँड क्रेडिट्स इज कॉल्ड ॲज डबल एंट्री सिस्टीम ऑफ बुककीपिंग. म्हणजेच जे काही व्यवहार, जे काही ट्रान्झॅक्शन यामध्ये नोंदवले जातात, एक ट्रान्झॅक्शनचा इफेक्ट डेबिट साईडला आणि एक ट्रान्झॅक्शनचा इफेक्ट क्रेडिट साईडला. According to the modern approach, every business transaction is concerned with asset, liabilities, capital, expenses and income. एखाद्या व्यवसायाचा जर विचार केला मित्रांनो, तर व्यवसायामध्ये मालमत्तेशी, ॲसेटशी संबंधित काही व्यवहार असतात, ट्रान्झॅक्शन असतात, लायबिलिटीशी संबंधित काही व्यवहार असतात, ट्रान्झॅक्शन असतात, कॅपिटल, एक्सपेन्सेस अँड इन्कम या सगळ्यांशी रिलेटेड व्यवसायामध्ये, बिझनेसमध्ये ट्रान्झॅक्शन होत असतात. व्हेनेवर देअर इज ॲन इन्क्रीज इन ॲसेट अँड एक्सपेन्सेस इट इज डेबिटेड अँड इन्क्रीज इन ॲसेट अँड एक्सपेन्सेस आर क्रेडिटेड. काही वेळा असं होते की काही खर्च किंवा मालमत्ता या डेबिट होतात, काही वेळा असं होते की काही खर्च आणि एक्सपेन्सेस हे क्रेडिट होतात. पुढे मित्रांनो अकाउंटिंग मेथड्स आहेत, ती मेथड्स आपण पाहणार आहोत. तर पहा, मेथड्स ऑफ रेकॉर्डिंग अकाउंटिंग इन्फॉर्मेशन. जी मेथड्स आहेत रेकॉर्डिंग अकाउंटिंग इन्फॉर्मेशनची, त्यामध्ये इंडियन सिस्टीम अँड इंग्लिश सिस्टीम.
इंग्लिश सिस्टीममध्ये सिंगल एंट्री सिस्टीम आणि डबल एंट्री सिस्टीम. इंडियन सिस्टीममध्ये मित्रांनो, द इंडियन सिस्टीम मेंटेन रेकॉर्ड इन इंडियन लँग्वेज सच ॲज मराठी, हिंदी, उर्दू, गुजराती इत्यादी etc. पहा मित्रांनो, इंडियन सिस्टीम मेंटेन रेकॉर्ड इन इंडियन लँग्वेज. इंडियन सिस्टीममध्ये जे रेकॉर्ड नोंदवले जातात ते रेकॉर्ड हे त्या भाषेमध्ये नोंदवले जातात. उदाहरणार्थ मराठी, हिंदी, उर्दू, गुजराती. म्हणजे उदाहरणार्थ भारतामध्ये ज्या भाषा बोलल्या जातात त्या भाषेच्या आधारे हे हिशोब ठेवले जातात. इट इज कॉल्ड महाजनी देशीनामा सिस्टीम. महाजनी देशीनामा सिस्टीम. In this system, transactions are recorded, maintained in long book, now as बही खाता and किर्द. हे जे व्यवहार आहे मित्रांनो, हे एक मोठ्या पुस्तकामध्ये ठेवले जातात. त्यांनाच आपण बही खाता किंवा किर्द असे म्हणतो. These systems of accounting is not based on double entry system of accounting. ही जी मेथड आपण वापरतो त्या मेथडमध्ये डबल अकाउंटिंग सिस्टीमचा वापर होत नाही. दिस इज नॉट अ सायंटिफिक अकाउंटिंग सिस्टीम. आणि ही एक सायंटिफिक अकाउंटिंग सिस्टीमसुद्धा नाही. इवन टुडे दिस सिस्टीम इज यूज इन इंडिया फॉर अ स्मॉल बिझनेस ऑर्गनायझेशन. भारतामध्ये जे काही लहान व्यापारी आहेत किंवा संघटना आहेत तेच फक्त या मेथडचा वापर करतात. पण जनरली जर आपण विचार केला तर आजच्या परिस्थितीमध्ये सर्वच मित्रांनो ही इंग्लिश मेथड जी आहे, सिस्टीम जी आहे त्याचा वापर करतात आणि डबल एंट्री सिस्टीमचा वापर जनरली प्रत्येक ट्रान्झॅक्शनमध्ये, प्रत्येक व्यवसायामध्ये केला जातो. सिंगल एंट्री सिस्टीम. सिंगल एंट्री सिस्टीम. This system of accounting record only cash book and personal account. It is insufficient method and also known as incomplete recording system. पहा, सिंगल एंट्री सिस्टीममध्ये मित्रांनो हा जो रेकॉर्ड आहे तो फक्त कॅशबुकमध्ये किंवा पर्सनल अकाउंटमध्येच नोंदवला जातो आणि ही जी मेथड आहे ही अनसफिशियंट आहेत आणि अपूर्ण आहे. व्यवहार नोंदवण्याची ही पद्धत जी आहे ती अपूर्ण आहे कारण यामध्ये व्यवहार फक्त एकाच ठिकाणी नोंदवला जातो. बिकॉज इट चेंज विथ द कन्व्हिनियन्स ऑफ बिझनेस फॉर recording transaction, these systems of accounting does not provide accurate informations about the financial position of business and it is suitable for a small business. पहा मित्रांनो, या मेथडमध्ये जी काही माहिती आपल्याला मिळते किंवा अकाउंट नोंदवल्यानंतर त्या रेकॉर्डच्या आधारे आपण पाहिजे त्या पद्धतीने आपल्याला काही डिसिजन किंवा माहिती मिळत नाही और त्या आधारे आपण कोणत्याही व्यवसाय संस्थेची फायनान्शियल पोझिशन चांगल्या पद्धतीने आपण दाखवू शकत नाही. आणि ही जी पद्धत आहे मित्रांनो ही छोट्या व्यवसायापुरती ठीक आहे. बी. डबल एंट्री सिस्टीम. डबल एंट्री सिस्टीम is the most scientific methods of recording all business transaction in the books of account. डबल एंट्री सिस्टीम ही एक सायंटिफिक मेथड आहे. बिझनेस ऑल द रेकॉर्ड ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन, व्यवहारामध्ये बिझनेसमध्ये जे काही व्यवहार होतात सगळ्या प्रकारचे व्यवहाराची नोंद ठेवण्याची एक ही चांगली मेथड्स आहे, सिस्टीम आहे. अंडर दीज सिस्टीम double or two-fold effect of each transaction is recorded. या मेथडमध्ये मित्रांनो प्रत्येक व्यवहाराचे दोन भाग असतात. डबल हा व्यवहार नोंदवला जातो म्हणजेच हे रेकॉर्ड दोन वेळा
नोंदवला जातो, म्हणजेच डेबिट अँड क्रेडिट. अकॉर्डिंग टू डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीम, वन अकाउंट इज टू बी डेबिटेड अँड अनदर अकाउंट इज टू बी क्रेडिटेड विथ इक्वल अमाऊंट. म्हणजेच यामध्ये जो काही व्यवहार डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीममध्ये एक जो व्यवहार आहे तो डेबिट केला जातो आणि त्याच व्यवहाराचा दुसरा इफेक्ट जो आहे तो क्रेडिट केला जातो. आणि हे डेबिट अँड क्रेडिट यांची जी अमाऊंट आहे ती मित्रांनो इक्वल असते. थँक्यू मित्रांनो.